ही मागणी सुद्धा मंजूर करावी। शेतकरी संघटनेचा सातबारा शेतकरी संघटनेचा सातबारा आमच्या हक्काचा सातबारा आमच्या हक्काचा जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची सातबारा शेतकरी संघटनेचा सातबारा शेतकरी संघटनेचा सातबारा शेतकरी संघटनेचा सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित झालंच पाहिजे। सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित झालंच पाहिजे। सातबारा आमच्या हक्काचा सातबारा आमच्या हक्काचा शेतकऱ्याचे विशेष मुद्दे घेऊन आज या संविधान परिसरामध्ये आज धरणा देण्याचं आंदोलन इथे चालू आहे। मान्यवर साहेब, जाणून घेऊया त्याच्याशी काय मागणी आहे सरकार प्रशासनाकडे, तर तुम्ही आपल्या पद्धतीने सांगा की आज या धरणा देण्याचा काय उद्देश आहे? मी भाई जगदीश कुमार इंगळे, केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पॅंथर, संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना। आज नागपूर विभागासहित संबंध महाराष्ट्रामध्ये दलित, आदिवासी, भूमिहीन, ओबीसी, गरीब मराठा या भूमिहीन लोकांनी महसूल आणि वन विभागाच्या पडीत जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेलं आहे। दरवर्षी त्या जमिनीची मशागत करून त्यावर जीवनावश्यक जिन्साची ते पेरणी करतात। प्रत्यक्ष जमिनीवर कब्जा आहे, परंतु सातबारा त्यांच्या नावावर नसल्यामुळं शासनाकडून येणाऱ्या विविध योजनेपासून या लोकांना वंचित राहावं लागते। म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने सर्वांसाठी शेती 2024 सर्वांसाठी घरे 2022 धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये जे काही निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण असतील, गाव भूखंडावर असेल, इकला जमिनीवर असेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या जमिनीवर असतील, सन 2011 पूर्वीचे ज्यांच्याकडे पुरावे आहेत असे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी फडणवीस साहेबांच्या तत्कालीन मंत्रिमंडळाने एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित केला। त्याच धर्तीवर विद्यमान सरकारने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या 3 जबाबदार मंत्र्यांच्या सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरण घोषित करून आमच्या दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी, ओबीसीच्या ताब्यात असलेल्या जमिनी, त्याच्यानंतर आदिवासी लोकांच्या ताब्यात असलेल्या जमिनी ज्या शेती प्रयोजनासाठी आहेत अशा शेती प्रयोजनासाठी असलेल्या जमिनी त्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा, जेणेकरून या लोकांच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत जे वर्षानुवर्ष पेरणी करून खातात, त्याच्यावरती मशागत करतात, अशा जमिनी कसणाऱ्याचं नाव गाव नमुना सातबारा अभिलेखामध्ये नाव नोंद करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा। या प्रमुख मागणीचं निवेदन घेऊन नागपूर हे एक संविधान चौक हा एक चळवळीचं ऊर्जा केंद्र आहे। या संविधान चौकातून आम्ही इथं राहणारे जे जबाबदार केंद्राचे मंत्री नितीन गडकरी साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, विरोधी पक्षनेते इथलचे अनिल देशमुख असतील, हे
महाराष्ट्राचे जबाबदार आणि तोलामोलाचे मंत्री लोक आहेत, यांनी आमच्या गरिबाच्या प्रश्नाकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष केलं. म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही मानवी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेशाध्यक्ष अशोक तिडके, विदर्भाध्यक्ष सुनीलजी मिसाळ, आमचे ओबीसी नेते देवरावजी वाडगुरे, श्यामादादा कोलाम ब्रिगेडच्या सौ इंदिरा बोंद्रे, अजय भाऊ खाडे, अजयजी मडपे आणि आमच्या सगळ्या बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला पुरुष यांनी 20 तारखेपासून इथं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीनजी गडकरी या प्रश्नावरती सकारात्मक चर्चा करणार नाही तोपर्यंत आता आम्ही हे आंदोलन बेमुदत करणार आहे. थँक्यू. माझे पूर्ण नाव शांतकला मच्छिंद्र टेंबरे आहे. आम्ही जाग्यावर हक्क करत आहोत. आम्हाला 7/12 फाईट शासन प्रशासन आमची ही मागणी आहे. सुनीता सुरेंद्र टेंबरे. आमची मागणी ही आहे, शेतकरी आहो आम्ही, आमची शेती आहे, शेतीवर आम्ही कब्जा आमची हे आहे 7/12 आहे नाही म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कशाकरिता म्हणजे आमची शेती आहे बा, शेतीवर आमचं 7/12 आहे, त्याच्यासाठी आम्ही हे केले आहे म्हणून आम्ही हे मागणी करत आहे. आमची हे मागणी आहे शासन प्रशासनकडून आमची हे मागणी पूर्ण जे मागणी आहे ते पूर्ण झालेली पाहिजे. आमची मागणी हे अशी आमची इच्छा आहे.